यवतमाळ दिग्रस तालुक्यातील वडगाव तांडा येथे बैलपोळा परंपरागतरित्या साजरा. काल शुक्रवारी दिनांक ऑगस्ट 22 रोजी कलगावला लागून असलेल्या वडगाव तांडा येथे परंपरागत पद्धतीने थाटामाटात बैलपोळा साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वडगाव तांडा येथे जगतगुरू संत श्री सेवालाल महाराज व माता जगदंबा देवी आई मंदिर परिसरात बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले. वडगाव तांडा या नावावरूनच आपणास कळून आले असेल की तेथे प्राचीन संस्कृतीपैकी एक असलेल्या बंजारा समाज संस्कृतीची लोकवस्ती नांदते. बंजारा समाज हा सद्यस्थितीत प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर या प्रकारात मोडत असल्यामुळे शेतकऱ्यांचा एक मुख्य सण असलेल्या पोळा सणाला काय महत्त्व आहे हे त्यांच्याशिवाय कोण चांगल्या प्रकारे जाणू शकतो. दुपारपासूनच बैलपोळ्याला रंगत येऊ लागली, कारण गावातील शेतकरी बांधवांनी आपला आधारस्तंभ असलेल्या बैलजोड्यांना आकर्षकरित्या सजवून त्यांना झूल व इतर साहित्याने शृंगारित करून बैलपोळ्याच्या मैदानात येण्यास सुरुवात केली. या प्रसंगी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता. आपल्यासाठी अखंड राबणाऱ्या बैलराजाच्या उपकाराची परतफेड तर नाही म्हणता येऊ शकत, पण त्यांचे आपल्या जीवनावर असलेल्या ऋणाची जाण व भान ठेवून शेतकऱ्यांनी 3 दिवस अगोदरपासूनच आपल्या बैलांची सेवा शुश्रूषा करण्याचे कार्य केले. गावचे मानकरी, पोलीस पाटील, तांड्याचे नाईक, कारभारी व इतर मान्यवर व्यक्तींनी सर्वप्रथम आपले आराध्य दैवत असलेल्या संत श्री सेवालाल महाराज यांच्या पुढे नतमस्तक होऊन मंदिराच्या गाभाऱ्यात बैलपोळ्याच्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. साहित्यामध्ये पूजन साहित्य, बेलपत्र, पाणी गडवा, शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी घाट व मुख्य म्हणजे सर्जा राजांना नैवेद्य द्यावयाचे पोळ्यांचे कुस्करीत केलेले मिश्रण असे सर्व साहित्य घेऊन समोर डफड्याने वाजत गाजत मानकरी मंडळी जेथे जोड्या तोरणाखाली उभ्या केल्या होत्या त्या ठिकाणी आली. त्यानंतर मानाच्या मानकरी हस्ते पूजा, स्तोत्र, वदन्ना व नैवेद्य कार्य पार पडले. त्यानंतर पोळ्याच्या ठिकाणी काही जागी झडत्यांना सुरुवात झाली तर काही ठिकाणी शेतकरी बांधवांनी डफड्याच्या तालावर हाती काठ्या उभ्या घेऊन ठेका धरला व नृत्यात रममाण झाले. सदर बैलपोळ्याला 17 बैल जोड्यांनी उपस्थिती दर्शविली. या बैलपोळा उत्सव कार्यक्रमासाठी उपस्थितांमध्ये पोलीस पाटील श्री परसराम राठोड, श्री सुभाष नाईक, श्री भाऊराव कारभारी, श्री जगदीश नाईक, श्री बळीराम जाधव, श्री पवन राठोड, श्री सीताराम चव्हाण, श्री संतोष महाराज, श्याम चव्हाण, पंकज राठोड, शंकर चव्हाण आदी मान्यवर व गावातील आबालवृद्ध गावकरी मंडळी मोठ्या संख्येने व मोठ्या उत्साहाने हजर होती. इंडिया न्यूज 28 साठी यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट.
अंगा तिचं मोहन